दरम्यान या जाहिरातीवरून विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय, कसा हल्लाबोल केलाय, आपण तेही पाहूया। ज्यांचा फोटो वापरलाय त्या जाहिरातीमध्ये तो व्यक्ती 3 वर्षापासून 4 वर्षापासून बेपत्ता असल्याचं घरवाल्यांचं म्हणणं आहे। 4 वर्षापासून बेपत्ता आहे। आता हे बेपत्ता माणसाचा फोटो वापरतील, कारण यांना उद्या दिसणं हेही बेपत्ताच होणार आहेत। त्यामुळे सवय लावून घेणं तर तो सवयीचा भाग असं समजेल मी। 3 वर्षापासून जे तांबे कुटुंबीय या ज्ञानेश्वर माऊलींना शोधत होते, त्यांना अचानक असं वाटायला लागलं की आपला माणूस काय इकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहे का। जेव्हा आता ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत तांबेंनी तक्रार केली, त्यावेळेला ही गोष्ट कळते की सरकार काय पद्धतीने स्वतःच्या जाहिरातीसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतं। यावरून पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की सरकारला लोकांशी देणं घेणं नाही, तर सरकारला फक्त आणि फक्त आपल्या मतांचं राजकारण करण्याशी घेणं देणं आहे। दरम्यान मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या ग्राफिक्स संदर्भात आता राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले। ही सरकारची जाहिरात नाही, सरकारच्या कुठल्याही अधिकृत अकाउंटवर ही जाहिरात पोस्ट करण्यात आली नाहीये, असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारकडून नेमकी काय बाजू मांडण्यात आली आहे? ही सरकारची जाहिरात नाही, सरकारच्या अधिकृत अकाउंटवर कुठेही ही जाहिरात नाहीये, इतर कोणत्याही माध्यमातून शासनाने ही जाहिरात दिलेली नाही। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांनी हे स्पष्टीकरण दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।